ब्रो टनल किती सुंदर आहे ना हवाला, सुंदर ना टनल. तो हाय गाईस, आम्ही ना टनलचं दाखवतोय. आम्ही टनलमध्ये गेलेलो तसं दाखवत नव्हतो. तर गाईस आम्ही इरा आणि देवीतच आहोत. तर आम्ही अजून पुढे जातोय टनल संपेपर्यंत. ठीक आहे, पण तरी टनल संपला नाही आहे. टनलच्या बाहेर गेलो तर आम्ही व्हिडिओ संपवणार नाही. एवढ्या लवकर नाही व्हिडिओ संपवणार होता, पण आम्ही थोडं काय दाखवणार तुम्हाला 2 मिनिटचं, आणि मग नंतर व्हिडिओ संपला तर गाईस पटकन बघा, नंतर तुम्हाला वेळ नाही आहे. टनल बघा ना चांगला आहे किती. या टनलला चुकून सीवर बोलू नका, आणि सीवर खूप घाण असतो. गटाराचं पाणी, स्पायडर, खूप काय घाणेरडे प्रकार असतात त्यामध्ये. ते बघ, ते गाडीचं एक लाल आहे त्या बसचं. खूप काय गाड्या आहेत त्या टनलमध्ये. तर टनल संपायला येणारच आहे. आम्हाला माहित नाही की तो संपणार आहे की नाही. तर गाईस मोठा टनल, हा खूप मोठा टनल आहे. पटकन बघा हा व्हिडिओ. आम्हाला आता राईट साईडला जायचं आहे. आय मीन लेफ्ट साईडला जायचं आहे आम्हाला, म्हणजे मी विसरलो. थोड्या वेळाने लेफ्ट साईडला जाणार आहोत आम्ही. टनल दाखव. गाडी दाखवू. टनल दाखवायला बोलली, गाडी नाही. तर गाईज आपण बघू शकतो की टनल किती चांगलं आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसचा टनल खूप चांगला आहे आणि सगळ्यांना माहिती आहे, फेमस आहे ते. टनल संपायला खूप वेळ लागणार आहे. तर काय थोडा वेळ आम्ही बघतो. टनल संपेपर्यंत आम्ही बस व्हिडिओ बनवणार आहे, नंतर नाही. पण हा टनल खूप मोठा आहे. एक टनल किती मोठा असावा, पण हा तर खूप मोठा आहे. 1-2 किलोमीटर आहे हा टनल. 1-2 पण नाही, खूप किलोमीटर आहे. किलोमीटरचा पण जास्तच आहे हा. आणि वातावरण पण गाडीमध्ये खूप थंड आहे. मला हे माहिती आहे का, पण आम्ही या व्हिडिओमध्ये थोडंसं काय सायन्स आणि स्पेसचं सांगणार आहोत. म्हणजे बस सायन्स सांगणार आहोत. आता सायन्स इराताई सांगणार आहे. तर सांग. तर गाईस
सायंटिफिक गोष्ट जी सगळ्यांना होते, जेव्हा आपण तेव्हा आपल्याला गुदगुली नाही होत, पण जेव्हा दुसरे आपल्याला गुदगुली करतात तेव्हा आपल्याला गुदगुली होते. कारण आपल्या मनाला माहिती असतं की आपण कुठे टच करणार आहोत किंवा कुठे गुदगुली करणार आहोत. म्हणून आपला ब्रेन सांगतो की तू इकडे टच कर म्हणजे तुला गुदगुली होईल, तू इकडे टच कर म्हणून तुला गुदगुली होईल. आपल्याला समजत असतं ना की गुदगुली कुठे करायची आहे, कधी करायची आहे. चल आता टनल एंड होणार आहे, तर काहीच असं टनल एंड होणार आहे. आणि जर जेव्हा आपल्याला दुसरे गुदगुली करतात ना, तेव्हा आपल्याला माहीत नसतं ना की ते कधी गुदगुली करणार आहेत, कुठे गुदगुली करणार आहेत, म्हणून आपण हसतो. तर मी तुम्हाला फक्त सांगितलं की आपल्याला गुदगुली जेव्हा आपल्याला दुसरे करतात तेव्हाच का होते. काही तुम्हाला वाटते की आम्ही एका एरोप्लेनमध्ये आहोत. रोड बघून एरोप्लेन कधी रोडवर चालत नाही दिवीत. हो किती सुंदर आहे ना हे गाईज सुंदर आहे. तर कॉमेंट करा. इथे अजून एक टनल आहे. चला दिवी त्याला पुढे कर ना कॅमेरा. आता दिवी नीट पकडता येते. तर गाईज आपण दुसऱ्या टनलमध्ये जाणार आहोत. चला वाव काय सुंदर आहे ना हे टनेल. काही जागा टनल एंड होणार आहे. नंतर मी स्पेसचं सांगणार आहे. तर गाईज आता माझी बारी आहे स्पेसचा समजवण्यात. तर तुम्हाला माहितीच आहे की आपल्याकडे प्लॅनेट प्लुटो होता, पण कोणाला तरी हे ना माहीत की तो कधी निघाला. हे प्रश्न मी विचारू शकतो, सांगू शकतो. हे बघ, खूप वर्षापूर्वी 9 प्लॅनेट्स होते. एक मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून आणि एक 9th प्लॅनेट होता प्लुटो. प्लुटो एक छोटासा प्लॅनेट होता, मर्क्युरीपेक्षा पण छोटा. तो ना आपल्या मूनपेक्षा पण छोटा होता तेव्हा. आणि तो खूप थंड होता, कारण तो सनपासून खूप दूर प्लॅनेट होता. तो युरेनस किंवा नेपच्यूनपेक्षा पण खूप थंड आहे. आणि आता मला हे सांगायची की प्लुटो हा ड्वार्फ प्लॅनेट कसा काय बनला. हे बघ, त्यांनी ना बस 2 टास्क केलेत, पण एक टास्क त्यांनी नाही केला आहे. हे बघ, पहिला टास्क होता की रोटेट द सन. त्यांनी एकदा रोटेट केलंय. हां, आणि मग दुसरं शुड बी राऊंड. तो राऊंड होता. आणि मग तिसरं टू क्लिअर हिज ऑर्बिट. त्यांनी त्याचा ऑर्बिट क्लिअर नाही केला, म्हणूनच तो ड्वार्फ प्लॅनेट बनला. आणि सनला हे कळालं, म्हणूनच सननी ड्वार्फ प्लुटोला सगळ्या प्लॅनेटवरून काढलं.
आणि सायंटिस्ट गाईज ॲक्च्युली सायंटिस्टने काढलं, कारण मग सायंटिस्टला कळलं की प्लुटो इज अ डार्क प्लॅनेट. आणि तेव्हा पण जे सनला रोटेट करायचं ना काय पण ते पण डार्क होतं, जसं की मेक सिरीज नाही, सिरीज ना एक ॲस्ट्रॉइड बेल्टमधला होता, जसा इरिस होता तसा तो पण एक डार्क प्लॅनेट आहे. म्हणून हाउमिया पण होता, हाउमिया. म्हणून मर्क्युरीलाच तिकडे डार्क प्लॅनेट. आणि मग दुसरं प्लुटोला कधी काढलं? प्लुटोला 2006 मध्ये त्याला डॉर्क प्लॅनेट वरून काढलं. अरे त्याला प्लॅनेट ह्याच्यामधून काढलं. 2006 मध्ये त्याला प्लॅनेटच्या ह्याच्यावरून काढलं, प्लॅनेटच्या ग्रुपवरून. आणि दुसरं आहे की प्लुटोच्या नंतर कुठला प्लॅनेट आहे?